आज आहे दीप अमावस्या, तर त्याच पूजेची तयारी केली. म्हणजे सगळे जेवढे पण घरात दिवे होते ना, ते सगळे आईनं काढले, स्वच्छ करून ठेवले. पणत्या पण ज्या लावलेल्या होत्या ना, तर त्यासुद्धा पणती वगैरे सगळी स्वच्छ केली आणि ती पण लावली. छान अशी पूजा झाली. नंतर तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते. तर आज मी साबुदाण्याची खीर बनवते. आज आहे उपवास, तर इथं ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून घेतले. साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा खीर जास्त टेस्टी लागते. तर तुपामध्ये पहिले ड्रायफ्रूट रोस्ट करून घेतले. नंतर ते ड्रायफ्रूट्स काढून आहे ना, त्याच कढईमध्ये मी साबुदाणा आहे ना परतवून घेतला आहे तुपात. त्यानंतर गरम दूध टाकलं त्यामध्ये आणि हव्या त्या गोड प्रमाणे ना आपल्याला साखर टाकायची बरं का. तर मी 1 वाटी साखर टाकली आहे आणि नंतर थोडासा कलर ब्राऊन होण्यासाठी ना मी ते केसर यूज केलं आहे. म्हणजे लास्टला जो कलर येतो ना खीरचा, ते बघून आणखीच म्हणजे खाण्याची इच्छा होते बरं का आपल्याला. तसं तर टेस्टी पण बनतेच ही. आणि सगळ्यात शेवटी ना मी ड्रायफ्रूट्स ॲड केले. फक्त 2 ते 3 मिनटं ह्याला आहे ना शिजू द्यायचं आहे. नंतर पूर्ण दूध आटलं ना, छान असं मिक्स झालं की लगेच गॅस बंद करायचा आहे. थोडं आणखी लिक्विडी असलं तर आणखीच छान लागतं. आणि थोडंसं माझ्याकडून दूध आटलं पण खूप छान टेस्टी झाली होती खीर. आणि तुम्हाला ही रेसिपी जर ट्राय करून आवडली ना, तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर फ्रेंड्स.